रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. मित्रांनो, मी सुनाना गागरे पाटील, सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेर येथून. मित्रांनो, पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या दर्शनाला जात असलेली ही रामेश्वर देवस्थान, धांदरफळ आणि पंचकृषीतील ही दिंडी आज सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेर येथे हरिभक्तपरायण अनिल महाराज कोते यांच्या घरी आज चहापानासाठी थांबलेले आहेत. पंढरीच्या वाटेवरून जात असताना या वारकऱ्यांची सेवा आम्हाला करायला मिळाली, त्याबद्दल खरोखर मनापासून विठुरायाचेच धन्यवाद मानावेसे वाटतात. आज हरिभक्तपरायण महंत 1008 येवले महाराज यांच्या अमृतवाणीतून आपण जाणून घेणार आहोत या दिंडीची परंपरा. श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान धांदरफळ आणि दरवर्षी सालावादप्रमाणे भव्य दिव्य स्वरूपात ही दिंडी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीकडे वाटचाल करत असताना नक्कीच मन भारावून जातं. दरवर्षी या दिंडीचं प्रस्थान माझ्या गावातून होत असतं आणि हा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपण महाराजांच्या अमृतवाणीतून जाणून घेणार आहोत या दिंडीची परंपरा. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. येवली महाराज. आपला पायदिंडी सोहळा श्री क्षेत्र रामेश्वर पंचकृषी पायदिंडी सोहळा श्री क्षेत्र धांदरफळ बुद्रुक या ठिकाणावरून गेल्या 27 वर्षापासून श्री क्षेत्र पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी हा पायदिंडी सोहळा जात असतो. या देवस्थानचं वैशिष्ट्य असे, त्रेतायुगापासून साक्षात प्रभू श्री रामचंद्र धौम्य ऋषींच्या आश्रमामध्ये धौम्य ऋषींच्या दर्शनाकरता धांदरफळ गावात आले आणि धांदरफळ गावाला अगोदर धांदरूळ असं नाव होतं. नंतर धौम्य ऋषींच्या पदस्पर्शानं त्या धांदरूळ गावाला धौम्य ऋषींच्या नावाप्रमाणे धांदरफळ नाव पडलं आणि साक्षात प्रभू श्री रामचंद्र धौम्य ऋषींच्या आश्रमाला आले आणि त्यांनी साक्षात स्थापन केलेलं हे रामेश्वराचे दैवत आहे. अतिशय जागृत देवस्थान. त्रेतायुगापासून साक्ष भगवाच्या सानिध्यात आम्ही श्री क्षेत्र पंढरपूरला, आळंदीला आणि त्र्यंबकेश्वरला आमच्या गावातून हा पालखी सोहळा घेऊन जात असतो. आणि श्री क्षेत्र रामेश्वर पंचकृषी पायदिंडी सोहळा या दिंडी सोहळ्याचं अधिकृत रजिस्ट्रेशन झालेलं आहे. या दिंडी सोहळ्याचं दुसरं एक वैशिष्ट्य असं, हा महाराष्ट्रातला एकमेव आणि आगळा वेगळा पायदिंडी सोहळा आहे. या पायदिंडी सोहळ्यामध्ये या सोहळ्यात आलेल्या कुठल्याही वारकऱ्याकडून कुठल्याही प्रकारची भिशी म्हणजे कुठल्याही प्रकारचं मानधन घेतलं जात नाही. तिन्ही दिंडीमध्ये हा मोफत पायदिंडी सोहळा आहे. या दिंडी सोहळ्याचे आणखीही काही वैशिष्ट्य आहेत. स्वच्छता अभियान, वृक्ष संवर्धन आम्ही हा दिंडी सोहळा करत असतो आणि स्वच्छता अभियान राबवत आम्ही पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहोत. आज या निंबरी गावामध्ये आल्यानंतर आम्हाला मनस्वी आमचं स्वागत केलेलं आहे. त्यानंतर त्याबद्दल मी सर्व वारकऱ्यांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो आणि आभार मानतो. रामकृष्ण हरी महाराज. अशीच सेवा आम्हाला जन्मोजन्मी करायला मिळावी आणि पंढरीच्या वाटेकडे जात असताना सांगा विठुरायाला आमच्या गावासाठी की माझ्या शेतकऱ्याचं रान यावर्षी
चांगलं पिकू दे, सुख संपत्ती आणि संतती चांगली राहू दे. रामकृष्ण हरी. धन्यवाद. आता भगवान की जय. माऊलीश्वर महाराज की जय. श्रीराम. मित्रांनो, आज श्रीरामाच्या रावळात सकाळच्या वेळेस हा वारकऱ्यांचा मेळा या ठिकाणी जमलेला आहे. रामेश्वर देवस्थान श्री क्षेत्र धांदरफळ येथून आलेली ही दिंडी आदरणीय भारत कोते यांच्या घरी चहापानासाठी थांबलेली होती. माझ्या गावाचा हा वारसा जपत प्रत्येक ग्रामस्थ हा प्रत्येक धार्मिक कार्यात सहभागी होत असताना आज पंढरीच्या वाटेकडे हा वारकरी संप्रदाय, हा वारकरी शेतकरी असलेला हा संप्रदाय आज पंढरीच्या वाटेकडे रवाना होताना माझ्या गावातून प्रस्थान करत असताना घेतनाम विठोबा घेतनाम विठोबा पाप दे